साईडवरती जेव्हा आम्ही सकाळी येतो तेव्हा आमची एक टीम मीटिंग होते. म्हणजे दिवसभर जे आमचं काम चालणार आहे त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टींचं आम्ही डिस्कशन करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही साईडवरती येतो तर आमच्या JCBचं प्रत्येक जण आपला ऑपरेटर जे आहे ते प्रत्येक जण आपापल्या JCBचं क्लिनिंग वगैरे ग्रीसिंग वगैरे, कारण ह्या ज्या पिना असतात ह्या डेली आपल्याला ग्रीसिंग वगैरे करायला लागतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळचे 9 वाजलेत आणि आजचा हा ब्लॉग आत्ताशी स्टार्ट झालाय. ऍक्च्युली आज साईडवरती थोडंसं लेट यायला लागलं कारण काल जे कामाचं प्लॅनिंग होतं ते सगळं फायनल झालं होतं. सो आज ह्या ब्लॉगमध्ये थोडंसं विशेष आपला टॉपिक आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये असा विषय आहे की कन्स्ट्रक्शन साईडवरती ऑपरेटरची लाईफ कशी असते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळी आल्यानंतर आमचं कामाचं प्लॅनिंग तर संध्याकाळी निघेपर्यंत दुसऱ्या दिवशीचं कामाचं प्लॅनिंग काय असतं हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. साईडवरती जेव्हा आम्ही सकाळी येतो तेव्हा आमची एक टीम मीटिंग होते. म्हणजे दिवसभर जे आमचं काम चालणार आहे त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टींचं आम्ही डिस्कशन करतो. त्याच्यानंतर मग पुढचं काम चालू असतं. आमच्यासोबत बरेचसे लेबर वगैरे काम करत असतात, अजून बाकी ऑपरेटर्स असतात, ह्या मशिनरीज असतात. जिथं काम एक्स्ट्रा असेल तिथं ह्या सगळ्या मशिनरी असतात. आमच्या सगळ्यात खास लेबरची तुम्हाला ओळख करून देतो. दुर्गेश नाही, नाम बता दे रा, चल. दुर्गेश नाही, पटेल. हा आमचा एक दुर्गेश, हा आमच्यासोबत काम करत असतो. बाकी मग जेवढे पण लेबर आहे ते पाठीमाग साईडला तिकडे आमचं अजून एक काम चालू आहे. म्हणजे हे शेडचा दुसरा पार्ट आहे तो, तर तिथं बाकीचे लेबर काम करतात. सध्या जरी आमचं दुर्गेश ही डम्पी लेवल घेऊन आलेलं आहे. कशाला कोणी सांगितलं तुला? आमच्या साहेबांनी सांगितलं लेवल करायला, लेवल मारायला. ही जे आहे ही आता आम्ही कालची सगळं लेवल केलेली आहे. सो म्हणजे हे वाला मटेरियल हे GSBचं आहे. ऑलरेडी एक खाली मुरुमाचा लेअर आलेला होता, पण त्याला एकदम चांगलं स्ट्रेंथ भेटावं म्हणून बाकीचं सगळं JSBने सगळं लेवल काढून घेतलं. त्याच्यामध्ये हे छोटेसे पॅचेस वगैरे जे आहेत हे टाकून घेतलेत कारण इथं 1-2 इंचाचा खड्डा होता. सो आता ह्या साईडचं बऱ्यापैकी लेवल झाले, त्या साईडचं परफेक्ट लेवल झाले. कारण ती वाली जी लेवल आहे ती तुमच्या भावाने मारली आहे आणि मला जवळजवळ 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मग प्रॉपर लेवलचं काम मला जमतं. त्याच्यामध्ये आता उद्यापासून इथं कॉन्क्रीटची जी जाळी वगैरे असते ना मेटलची ती टाकायला चालू होईल. त्याच्यानंतर मग इथं कॉन्क्रीट वगैरे पण होणार आहे. हे वाला जे डम्पी लेवलचं मशीन आहे ते सगळं लावून घेतलंय आणि लेवल चेक करायला सुपरवायझर येतील. कारण लेवल मला चेक करता येते पण त्याची ऑथॉरिटी मला नसते. कारण ज्यांचं काम ज्यांना दिलं तेच आम्हाला साईडवरती करायला लागतं. आता सपोज ह्याला दुर्गेशला जर हे सगळं लेवल करायचं काम सांगितलं, दुर्गेशने फक्त एवढंच काम करायचं. आता याला सपोज ते वाला पोर्शन लेवल करायला सांगितलं तर त्याने फक्त तेवढंच लेवल करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही साईडवरती येतो तर आमच्या JCBचं प्रत्येक जण आपला ऑपरेटर जे आहे हे प्रत्येक जण आपापल्या JCBचं क्लिनिंग वगैरे ग्रीसिंग वगैरे, कारण ह्या ज्या पिना असतात ह्या डेली आपल्याला ग्रीसिंग वगैरे करायला लागतं. सो आत्ता हे ग्रीसिंग वगैरे करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आमचं काम चालू होईल. आणि ह्या साईडवरती मला आज थोडंच काम आहे. आणि जे सुपरवायझर सकाळी आमच्या आल्याला टीम मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये आमचं डिस्कशन झालं की ह्या साईडवरचं थोडंसं काम फायनल झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या साईडवरती एक लेवलचंच काम आहे. जसं आपण इथं लेवल केले तसंच ॲज इट इज त्या साईडवरती पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. सो दुपारनंतर मे बी मी तिकडच्या साईडवरती जाणार आहे. तेव्हा लेवल सगळी फायनल होऊन जाते. अशा प्रकारे सगळी चेकिंग करतात. आता हे जे साहेब आहेत, महेश सर नाव यांचं, ते सगळे चेकिंग करून घेतात. म्हणजे ज्या साईडवरती जे सुपरवायझर असतील ते सगळे चेकिंग करून घेतात. तर काही ठिकाणी जर मटेरियल कमी पडलं तर अशा ठिकाणी मटेरियल कमी पडत असतं. आता हा वाला जो आहे इथं इथपर्यंत आम्ही कॉन्क्रीट करणार. सो इथं हा एक पॅच बाकी होता, इथं थोडंसं मटेरियल कमी पडत होतं. मग ह्या साईडला सगळं मटेरियल टाकून घेतलंय. तो वाला JCB त्या साईडला जिथं मटेरियल कमी पडलंय त्या साईडला टाकून घेते.
अशा प्रकारे मग सगळे आमचे कामं चालतात. सो इथलं जे लेवल करायचं काम आहे हे ऑलमोस्ट फायनल झाले, कारण ह्या साईडला सगळं डॉक वगैरे येणार आहे. इथं दिसत असेल हे सगळं यांनी आरसीसी स्ट्रक्चर वगैरे सगळं उभं केलेलं आहे, राफ्ट वगैरे भरणार तिथं. त्यामुळे मग इथलं लेवल वगैरे सगळं नंतर होणार आहे. तर असे सगळे आमचे कामं चालतात. आता दुसऱ्या साईडवरती गेल्याने तुम्हाला त्या साईडवरती कसं प्लॅनिंग असतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. देवाला दिसतात हे आमचे पीएबीचे सगळ्यात मोठे सुपरवायझर आहे. साईडवरती आमच्या कधी कधी आईस्क्रीम वाले पण येतात. तो आमचे लेबर थ्रू आम्हाला कितना रुपये रे? 50 रुपये का खिला ना और मेरे को दिला ना 50 रुपये. सबसे महंगा वाला सबसे महंगा वाला मेरे को दिला. मेरे को 10 वाला दे दो. ये क्या गरीब है क्या मैं? अरे अच्छा वाला खिला ना प्रणम. क्या आदमी आहे रे. अशा पण गोष्टी आहेत. माझं हा प्रणम, तेरा नाम काय आहे? मनोज. हे दोघं सख्खे भाऊ. यांच्या थ्रू मला आता आईस्क्रीम भेटली. आणि दुसऱ्या साईडवरती जायचं. अशा भरपूर गोष्टी घडत असतात साईडवरती. लेबर असतात, सगळेजण एकत्र काम करतो. ते जरी बाहेरचे असले. हा हे दोघं तर आसामचे. प्रणम तेरा गाव आसाम येणार आहे? त्याला ऐकूच नाही गेलं. हा त्याने मागच्या वेळेस सांगितलं होतं मला. तो आसामचा आहे. सगळे जण लेबर असे मिळून मिसळून काम करतात. पाठीमागच्या साईडला जो जेसीबी करतोय ना हे वाले बिहारचे आहेत. असे सगळे लेबर मस्त दिवसभर काम करत असतात. आता दुसऱ्या साईडवर जायचं मस्तपैकी आईस्क्रीम खात. साईडवरती येणाऱ्या अडचणी तर मी तुम्हाला सांगितल्या. आता साईडवरती येणारे ट्विस्ट सांगतो मी. आता आपण मगाशी एक 10-15 मिनिटं झाले त्यांना ते मटेरियल वगैरे काढत होते. तर त्याच्यानंतर मग मी हे लेवल करायला चालू केलं होतं. आता जवळजवळ फक्त इथून ते इथपर्यंत म्हणजे अराउंड एक 10 फुटाचा पट्टा जो आहे तो मी लेवल केलाय. आणि त्याच्यानंतर जो ट्विस्ट आलाय ना तो मी तुम्हाला सांगतो. तर ट्विस्ट असा आलाय की आता सुपरवायझरचा कॉल आला आणि आता परत जेसीबी घेऊन मला दुसऱ्या साईडवरती जायचंय. असे पण ट्विस्ट असतात. आता एकटा नाही जाणार मी, त्याच्यातला एक लेबर पण घेऊन जायचं. कारण तिथे आहे ना वरच्या साईडला आता सपोज ही खिडकी आहे, या खिडकीच्या वरती एक छोटासा बीम असतो. सो तो बीम जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्ये सगळं कॉन्क्रीट वगैरे टाकणार आणि ते भरायचं. म्हणजे इकडे आलो मी सकाळी त्या साईडवरती आलो, तिथं थोडंसं काम केलं, तिथलं झालं. इथं आलो मी ह्या साईडवरती आलो. आता इथून परत त्या दुसऱ्या साईडवरती जाणार. पण असे पण ट्विस्ट असतात. आता इकडचं काम अर्धवट सोडायचं आणि त्या साईडवरती जायचं. तिथं थोडं काम केलं तिथोपर्यंत आता 11:30 पावणे 12 झाले. मग तिथून तेवढं काम केलं की ह्या साईडवरती येईपर्यंत परत लंच ब्रेक होणार. मग 1 वाजता परत लंच वगैरे करायचा. अशा पण ट्विस्ट साईडवरती असतात. ही आहे आपली दुसरीवाली साईड. इथं बरेच दिवसापूर्वी आपल्या मिनी ब्लॉक्स वगैरे याच्यामध्ये ह्या साईडवरचे मिनी ब्लॉक्स वगैरे आहेत. सो हा वरती स्लॅब आहे, याच्यावरती गोडाऊन आहे आणि खाली हा पार्किंगचा वगैरे एरिया आहे. हा वाला जो बीम आहे ना हा बीम आम्हाला भरायचा आहे. ह्या साईडला बांधकाम वगैरे चालू आहे आणि बाहेरच्या साईडला भरपूर अशा गोष्टी आहेत. सो हे बरेच दिवस झाले आम्ही इथलं काम केलं होतं. आत्ता तरी हे काम सगळं फायनल झालं, म्हणजे फायनल होत आलं. आणि ह्या साईडला आमचा रॅम वगैरे आहे. आपला जेसीबी त्या साईडला आहे. इथलं पण आम्हाला लवकर कॉन्क्रीट करायचं आहे पण याला भरपूर वेळ. ह्या साईडला वेगळी कंपनी आणि ह्या साईडला वेगळी कंपनी. इथला व्ह्यू कसला खतरनाक दिसतोय ना दादा. इथला व्ह्यू कसला खतरनाक दिसतोय कॅमेरामध्ये. व्ह्यू बघ बाई, दिसायला असं वाटतंय कुठेतरी आम्ही असं याच्यात गुफेत वगैरे आल्यासारखं वाटतं. माहिती हे आमचे आकाश सर आहे. ते आम्हाला ब्लॉगमध्ये जास्त यांना बोलायला आवडत नाही त्यामुळे मी त्यांना घेत नाही. शैलेश जो आहे ना आमचा तो बोलका आहे. पण योगायोग असं झालं की आमचा जो शैलेश आहे ना तो गावी गेलेला आहे अमरावतीला. त्याची तब्येत खराब झाली होती. आकाशदानी सगळ्या गोष्टी आता समजून सांगितलं काय काम करायचं वगैरे. अजून ॲजॅक्स येणार आहे. आणि मी मगाशी म्हटलं ना अशा ट्विस्ट वगैरे येतात साईडवरती. आता एवढं हे जेसीबी इथं लावलंय. ॲजॅक्स आल्यानंतर मग तो लोड बनवणार, त्याच्यानंतर मग लेबर येणार, त्याच्यानंतर आम्ही स्टॉप कॉलम भरणार. कॉलम की बीम रे? बीम तो बीम भरणार आणि तोपर्यंत आमची जेवणाची सुट्टी होणार. 1 वाजणार जेवण करायला जाणार आम्ही. त्याच्यानंतर मग 2 वाजता आमचं परत काम चालू होणार. आता तरी आता ॲजॅक्सची वाट बघतो मी, तोपर्यंत मग आरामच करायचा आहे. ॲजॅक्स आलंय, ॲजॅक्सने लोड बनवलाय. आकाशदाची 2 व्हीलर थोडीशी मध्ये होती, आपल्या जेसीबी पण साईडला लावलेला होता. ॲजॅक्सवाल्याने लोड बनवलाय. आता आपलं काम चालू झालंय. आणि मी एवढा दमलोय ह्याच्यासाठी की ते खालून असं वरती येताना ना खूप दम लागतो. कारण ते दिसायला छोटं दिसतंय पण ते भरपूर मोठं आहे. सो आता आपलं काम चालू झालंय. पटापट तेवढा स्टॉप मी पण बडबड कर तो स्टॉप कॉलम भरून घ्यायचा आहे. म्हणजे मग जेवण करायला सुट्टी भेटेल.
साईडवरचे आम्ही जे स्टफ कॉलम भरायचे होते ते भरून आलो ह्या साईडवरती, आणि ह्या साईडला हे भरायचे होते. तो थोडंसं त्याच्यामध्ये मटेरियल शिल्लक होतं, कॉन्क्रीट वगैरे, इथपर्यंत आम्ही भरून काढले. आणि लोडरची कशी वाढ लागते बघा, हे सगळं मटेरियल याच्यामध्ये साचून राहतं, कारण तिकडून इकडे येईपर्यंत हे सगळं कितना ये डाला तरी उसमें सिमेंट, कितना बोरी सिमेंट डाला था उसमें? 8 गोणी सिमेंट टाकलं होतं, त्याच्यामुळे सगळे अशा हालत झाली. तर हे सगळं क्लीन करून घ्यायला लागेल, त्याच्यानंतरच मग जेवायला सुट्टी. 1 वाजता जेवायला लंच ब्रेक करायचा होता, पण असं काम इमर्जन्सी असलं की मग लंच ब्रेक पण पुढे ढकलला जातो. आता डेली 1 वाजता थांबतो, आता 1:30 वाजलेत. आता हे क्लीन वगैरे करता करता अर्धा तास अजून जाईल. म्हणजे सगळे जेव्हा जेवण करून काम चालू करतील तेव्हा माझी लंच ब्रेक होईल. म्हणजे जेव्हा अशी इमर्जन्सी कामं वगैरे चालू असतात ना, तर तेव्हा जेवणाचा टाइम पण फिक्स नव्हतं. कधी कधी तर मग असं होतं की डबा आणलेला असतो पण जेवायचं सुद्धा लक्षात येत नाही. आता जेवायला जायचंय, आता यांनी सगळं क्लीन वगैरे केले, जेवण केलं. आता जर मी 2 वाजता सुट्टी केली तर लंच ब्रेक आमचा एक तासच असतं. म्हणजे सपोज मी 1 वाजता सुट्टी केली तर 2 वाजता चालू करायचं. 2 वाजता जर बंद केलं JCB तर 3 वाजता चालू करायचं. आता 3 वाजेपर्यंत जेवण वगैरे करायचं, त्याच्यानंतर मग हे सगळं लेवल करायचंय. सो हे वाला आहे आमचं डेलीचं हॉटेल. आम्ही डेली जेवायला येत असतो. आकाशदा तिथं बिल पे करायला गेलंय. आणि आज जेवणामध्ये बिर्याणी वगैरे हे होतं, डब्बा पण आणलेला होता. आता फक्त रिकामा टेबल राहिलाय. आता इथून परत साईडवरती जायचंय, कारण भरपूर फोन येतात. ते मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपलं त्या साईडला जे काम चालू होतं ना, कंपनीच्या त्या साईडला जे माती वगैरे किंवा मुरमाची जी लेवल करत होतं ना, ते सगळं फायनल झालं. आता पाठीमागच्या साईडला त्या साईडला लेवल करायची. प्रॉब्लेम असा झालाय की अर्ध्यापर्यंत लेवल झाले, म्हणजे त्या साईडला अर्ध्यापर्यंत लेवल झाले. आणि डिसिजन असा घेतलाय की अर्ध्यापर्यंत लेवल झाले तर आम्हाला जे डबल सोलिंग करायचं तर त्याच्यावरती परत मुरुमाचा लेअर येणार आहे. सो हा मुरुम आम्ही इथं टाकणार, त्या साईडला इथं स्टॉक करणार, त्याच्यानंतर परत आतमध्ये घेऊन जाणार. तर ह्याला काय मतलब बनत नाही. मग मी त्यांना सजेशन दिलं की मग आपण अर्ध्यापर्यंत क्लिअर करू, अर्ध्यापर्यंत सगळे दगड वगैरे सोलिंग करून घेऊ आणि त्याच्या अर्ध्यावरती मग परत आहे तो मुरुम तिथल्या तिथं शिफ्ट करून टाकू. असं मग आमचं प्लॅनिंग झालं. सो त्यामुळे लवकर सुट्टी झाली. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्या साईडचं लेवल आणि त्या साईडचं जे डबल सोलिंग आहे ते बघायला भेटेल. आणि आमचं दिवसभराचं रुटीन हे असं सगळं असतं. आधीमध्ये डिसिजन चेंज होतात किंवा मग कामाच्या गडबडी होतात, कधी कधी लेबर उलट्या पालट्या वागतात, कधी आमच्याकडून काही चुकी होतात. पण ह्या सगळ्यात आमचं असं कामाचं वगैरे सगळं रुटीन असतं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर ब्लॉग आपलं पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचा 1 सबस्क्राईब मला 100K जर्नी पूर्ण करायला मदत करू शकतो. तर आजच्या पुरतं ह्या ब्लॉगमध्ये सगळं एवढंच होतं. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकी सगळी कामं बघायला भेटतील. तर हा ब्लॉग इथंच एंड करू. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. le